अडवय्य अडावपेस गदिमी कावा हा मूल्यमंत्र त्यांनी दिला. म्हणून आपणालाही आठवते की आधी लगीन कोंडाण्याचे व नंतर शिवबाचे, म्हणजेच मातृभूमिप्रेम यात दिसून येते. अशा थोर माऊलीला वंदन. झाशीची राणी. मैं अपनी झांसी नहीं दूंगी चाहे मेरी जान चली जाए, असा उद्घोष म्हणत झाशीची राणी मोठ्या शौर्याने लढली आणि स्त्रियांबद्दल जो अन्याय होत होता त्याच्याविषयी त्या झाशीच्या राणीला अत्यंत कळकळ होती आणि ती लढली. हातात तलवार आणि पाठीला आपल्या बाळाला बांधून ती रणांगणावर शूर वीर प्रमाणे ती लढली. सावित्रीबाई फुले प्रथम महिला विद्यार्थी, प्रथम महिला शिक्षिका, अन्यायाविरुद्ध लढणारी, स्वतः शिक्षित होऊन महिलांनाही शिक्षित केले व शिक्षणाचे दालन उघडे केले. अशा महिला, अशा माऊलीला माझं वंदन. रमाई कष्टाळू, प्रेमळ, स्वाभिमानी, स्वतःला अपार हाल अपेष्टा सहन करून यजमानांना परदेशामध्ये जी काही मदत केली शिक्षणासाठी, अशा त्या माऊलीला वंदन. तर आपल्या ज्या थोर महिला आहेत त्यांचं आपण पूजनही करणार आहोत. मला असं वाटलं की त्यांना इथेच सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करावा. वंदना गजबी आणि प्रीती मॅम, ज्या सूरमणी पंडित प्रभाकर धाकडेजींच्या सुनबाई आहेत, त्यांच्या हातून त्यांना ते सर्टिफिकेट देण्यात येणार. जोरात भरपूर आवाज आला पाहिजे टाळ्यांचा. या वयामध्ये त्यांना फक्त 1.5 वर्ष झालेलं आहे, संगीत शिकत आहेत. या वयामध्ये सुद्धा त्यांनी शिक्षणाला अगदी म्हणजे आत्मसात केलेलं आहे. मी खूप म्हणजे हे करत आहे की मला म्हणजे सर्टिफिकेट मिळाली आहे आणि मी न शिकलेली असताना आणि मला न वाचता लिहिता येताना मॅडमनी मला खूप शिकवलं आणि खूप त्यांचा प्रोत्साहन आहे. मी त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे आपल्या रमाई यांना सतशः प्रणाम. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले माझ्या भगिनींनी, तर तत्पूर्वी डॉक्टर मॅडमनी तुम्हाला थोडक्यात काही सांगितलेलंच आहे. तर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वांना आजच्या दिवसाच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये
आपला दिवस साजरा करावा. महिलांनो, आपण सर्व महिला आहोत. आपले रूप अनेक आहे. ही महिला कुणाची मुलगी होती, कुणाची पत्नी आहे, कुणाची आई आहे, कुणाची बहीण आहे, मामी, आत्या, सगळं काही या महिलेमध्ये भरलेलं आहे. तर या महिलाचे रूप आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. तर आजची महिला ही काही मागे नाही, ही या जगाच्या पुढे चाललेली आहे. ही महिला कुठेही आपल्याला पाहायला मिळाली तर ती त्यांच्या रूपामध्ये पाहायला मिळते. आजची महिला ही फार शूर आहे, पराक्रमी आहे, धीट आहे. ती घरात तर सांभाळते पण बाहेरही सांभाळते. बाहेरचे जग त्याला सांभाळावं लागते. या महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला कविता काही सांगितलेलेच आहे. या थोर ज्या महिला बसलेल्या आहेत, जिजाऊ माता, शिवाजी महाराजांची माता, त्यांनी त्यांना फार छान प्रकारे शिक्षण दिलं, म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे आपल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने रणांगणामध्ये इंग्रजाविरुद्ध लढा दिलेला आहे आणि त्यांना ठणकावून सांगितलं आहे की मैं मेरी झाशी नहीं दूंगी, आणि तिला त्याच रणांगणामध्ये वीरमरण आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या सावित्रीबाई फुले, आद्य शिक्षिका, संपूर्ण जगाला त्यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. त्यांच्यावरती इतका अन्याय झाला तरी त्या मागे हटल्या नाही. ती कोणती महिला होती, कधीच मागे हटली नाही आणि सर्वांना शिक्षणाच्या द्वारे पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या रमाईचं काय सांगता. आज आपण सर्वांनी गरीब परिस्थिती पाहिलेली आहे. कोणी असं नाही की ते झाल्याबरोबर त्यांना एकदम म्हणजे खूप सुखवस्तू अशा पाहायला मिळाल्या असतील. माझ्या वयातल्या लोकांना तर सगळं कळतच असेल. तर त्या परिस्थितीमध्ये रमाईनी सुद्धा शेणगोटे वेचून पूर्ण संसाराचा गाडा पुढे नेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधानाचे नेते बनवले. आणि आज त्यांच्यामुळे आपण इथं सगळे आहोत. ह्या गाड्या घोड्या दिसतात, हे चांगले कपडे घालतो आपण, सुटाबुटात राहतो, हे त्यांच्याचमुळे आपल्याला पाहायला मिळते. त्या बाईंनी फार गरिबी परिस्थिती काढून आपल्यासाठी म्हणून हे दिवस आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर भगिनींनो, तुम्ही सुद्धा घरातला गाडा सांभाळता. स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना मदत करते. म्हणजे हिच्या किती महानता आहे. आपलं घर सांभाळते, लेकरं सांभाळते, आपली ड्युटी सांभाळते आणि सर्व समाजातले कामं देखील करते. तर किती ती धन्य महिला आहे. मला आजच्या दिनानिमित्त बोलायचं पुष्कळ आहे, परंतु काय करू, खूप मोठा प्रोग्राम आहे, तुम्हा सगळ्यांना पाहायचं आहे, म्हणून मी फक्त 2-3 ओळीमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगते आहे. दिन की रोशनी हे महिलांना समर्पित आहे. दिन की रोशनी ख्वाबों को बनाने में गुजर गई, रात की नींद बच्चों को सुलाने में गुजर गई, जिस घर में मेरा नाम की तख्ती भी नहीं, सारी उम्र उस घर को सजाने में गुजर गई. धन्यवाद. आणि लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, रमाई यांना वंदन करून आज या जागतिक महिला दिनी आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. आजच्या या कार्यक्रमाला आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिला याचं मला खूप बरं वाटत आहे. कारण की आज आपला दिवस आहे, जागतिक महिला दिन, आणि आपल्या प्रभागामध्ये एवढ्या महिला जागतिक महिला दिनाचं महत्त्व कळते याचा मला खूप आनंद होत आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला संयोजिका ह्या मेश्रामताई यांचं मी खूप अभिनंदन करते की त्यांनी आजचा हा कार्यक्रम येथे ठरवलेला आहे. स्त्री नारी ही है घर की शान, नारी ही है घर की शान, नारी ही है घर की शक्ति, नारी ही है घर की शान, नारी ही है घर की शक्ति.
अगर उसे उचित सम्मान मिले, हर घर में खुशियों के फूल खिले, हर घर में खुशियों के फूल खिले. इथल्या प्रत्येक महिलेला इतकं महत्त्व आहे की प्रत्येक महिला आपला दैनंदिन दिवसाचं पूर्ण काम करून आणि सर्व आपलं घर सांभाळून इथे आपल्या जागतिक महिला दिनी उपस्थित राहिल्या, त्याचा मला खूप अभिमान आहे. कारण महिला ही प्रथम आई असते, एक मुलगी असते, बहीण असते. यांचं महत्त्व जर आपल्याला कळायचं असेल तर जिजाऊच्या शिवबाला विचारा की आईचं महत्त्व काय असते, पत्नीचं महत्त्व काय असते. हे जर विचारायचं असेल तर वनवासात असलेल्या रामांना विचारा की पत्नीचं महत्त्व काय असते. तसंच प्रेयसीचं महत्त्व काय असते हे भगवान श्रीकृष्णांना विचारा. तसेच बहिणीचं महत्त्व काय असते हे आपण ज्ञानेश्वर रायांना विचारा. त्यामुळे प्रत्येक महिलेला काय महत्त्व आहे हे मी असं सांगू शकत नाही की आपल्याला किती कामं असतात, किती काय असते, पण तरीही आपण वेळात वेळ काढून आपलं एक अस्तित्व निर्माण करत असतो. तर आजचे
चमक घुगरा बाजे आओ साधु मरड़ी खिलवाने आओ साधु मरड़ी खिलवाने बाजे
लंबरगिनी चलाई जाने ओ, लंबरगिनी चलाई जाने ओ, सानू भी झूठा दे दो किथे कल्ले कल्ले जाई जाने ओ, सानू भी झूठा दे दो किथे कल्ले कल्ले जाई जाने ओ, मॉडल टाउन च मारे गेड़ी, मॉडल टाउन च मारे गेड़ी, सानू भी झूठा दे दो किथे कल्ले कल्ले जाई जाने ओ। सुरूर है असर तेरा ये जरूर है, तेरी नजर का कसूर है, तू क्यों दूर है, ये इश्क का जो फितूर है, नशे में दिल तेरे चूर है, तो होश ना खबर है, ये कैसा असर है, होश ना खबर है, ये कैसा असर है, तुमसे मिलने के बाद दिल तुमसे मिलने के बाद दिल
लंबरगिनी चलाई जाने ओ, लंबरगिनी चलाई जाने ओ, सानू भी छुट्टा दे दो किथे कल्ले कल्ले जाई जाने ओ, सानू भी छुट्टा दे दो किथे कल्ले कल्ले जाई जाने ओ। मॉडल टाउन च मारे गेड़ी, मॉडल टाउन च मारे गेड़ी, सानू भी झूठा दे दो किथे कल्ले कल्ले जाई जाने ओ। Báilame como si fuera la última vez y enséñame ese pasito que no sé, un besito bien suavecito, bebé. Taqui, taqui, taqui.
सर झुकाने से कुछ नहीं होता, सर उठाओ तो कोई बात बने। पूछ कर अश्क अपनी आँखों से मुस्कुराओ तो कोई बात बने। जिंदगी भीख में नहीं मिलती, जिंदगी बढ़कर छीनी जाती है, जिंदगी बढ़कर छीनी जाती है। अपना हक संग यूं ही जमाने से छीन पाओ तो कोई बात बने। सर झुकाने से कुछ नहीं होता, सर उठाओ तो कोई बात बने। रंग और नस्ल, जाति और मजहब, रंग और नस्ल, जाति और मजहब, जो भी हो आदमी से कम तो नहीं, जो भी हो आदमी से कम तो नहीं। इस हकीकत को तुम भी मेरी तरह मान जाओ तो कोई बात बने। सर झुकाने से कुछ नहीं होता, सर उठाओ तो कोई बात बने। नाल में हमको प्यार की बस्तियाँ बसानी है, प्यार की बस्तियाँ बसानी है। दूर रहना कोई कमाल नहीं, पास आओ तो कोई बात बने। दूर रहना कोई कमाल नहीं, पास आओ तो कोई बात बने। सर झुकाने से कुछ नहीं होता, सर उठाओ तो कोई बात बने। पूछ कर अश्क अपनी आँखों से मुस्कुराओ तो कोई बात बने, मुस्कुराओ तो कोई बात बने।
हा एक छोटासा डान्स होता. आम्रपाली राजनर्तिका. राजनर्तिका हा तिला एक बहुमान मिळाला होता राजाकडनं. आम्रपाली लिखित नाटक कविता मिश्रा, डायरेक्शन कविता मिश्रा, सादर करते कविता मिश्रा. तर आम्रपाली, मी आम्रपाली, एवढं वैभव मिळालं मला राजाकडनं. महाल, सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती. मी एक राजवैभवात आहे. खरोखरच मला नृत्य येतं, त्याच्यामुळे मला ही पदवी बहाल केलेली आहे. आणि काय नाही, मी नाचते, नृत्य करते. मोठमोठे राजे रजवाडे येऊन माझं नृत्य बघतात. बरोबरच आहे. परंतु कधीपर्यंत हे चालणार? केव्हापर्यंत मी नृत्य करत राहणार? कधीतरी अंत येणारच ना. मग तो अंत कसा येणार? चांगला यायला हवा, वाईट नको. कारण जेव्हापर्यंत तारुण्य असतं तेव्हापर्यंत ठीक आहे. परंतु वय जेव्हा होतं तेव्हा काय करणार? तेव्हा तर मला नाचता पण येणार नाही, गाणं पण म्हणता येणार नाही. मग करणार का? मी खूप बेचैन झाले. एवढं वैभव असून सुद्धा मला कशातही रस वाटत नव्हता. आणि मी खूप खंत मनाने बेचैन झाले. फिरू लागली राज्यवाड्यात. मला वाटलं बाहेर जावं, म्हणून मी उद्यानात गेले. हिरवगार ते उद्यान होतं. झाडी होती हिरवेगार, फळं लागलेली होती, फुलं लागलेली होती. सर्व सुंदर असं तो बगीचा होता. परंतु एवढा सुंदर निसर्ग असताना सुद्धा मी दुःखीच होते, मी बेचैनच होते. का बरं असं मला काही समजेना. आणि एक ते झाड होतं कोपऱ्यामध्ये, ते वाळलेलं होतं. मी म्हटलं सर्व हिरवं हिरवं आहे, परंतु ते झाड का वाळलं? त्याला पाणी मिळत आहे, खत मिळत आहे, परंतु तो का बरं बहरला नाही? कदाचित त्याचं वय झालं असेल. नाही तेच वाटलं. मग अशी अवस्था झाली तर काय करणार? म्हणून मी तो विचार करतच होते की कुठंतरी काहीतरी चांगलं असं काम करावं की ज्यामुळे मनाला एक समाधान, शांती असं लागलं. मी विचार करत होते. अचानक मला असा आवाज आला, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. किती सुंदर आणि गोड होता तो आवाज. खरोखरच मला त्याच्यातलं काही कळलं नाही, परंतु मला खूप आवडलं ते. मी दासीला म्हटलं, दासी तू ऐकलंस का ते? दासी म्हणाली, होय मी ऐकलं ते. मग काय असेल मला सांग बरं. ती म्हणाली, भगवंत आम्रवनात थांबलेले आहेत. ते रोज भिक्षाटनाला जातात आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि ते सहकारी रोज असे म्हणत जातात. तू तर आज ऐकलंस का? पण मी तर रोज ऐकतो. हो का? नाही, खूप छान झालं. मी आज ऐकलं ते, मला खूप आवडलं ते. चल रथ काढ आणि मला घेऊन चल तिकडे आम्रवनात. आम्ही दोघी निघालो, गेलो. भगवंत बसले होते, शिष्याला उपदेश देत. ते म्हणाले,
धम्म दिसले, त्यांना द्यायचे होते ते देत राहिले. मी जाऊन त्यांच्या नतमस्तकी प्रणाम केला आणि म्हटलं, भगवंता, तुमचं जे मी काल ऐकलं होतं ते मला खूप आवडलं, खूप चांगलं वाटलं. मनाला एक शांती मिळाली. भगवंत काही बोललेच नाही, शांत होते. आणि मी त्यांना भोजनाचं आमंत्रण दिलं आणि घरी येऊन गेले. सकाळी पहाटे लवकरच उठले, भोजन तयार केलं, वेळ झाली आणि शिष्यांसोबत तथागत आले. त्यांना भोजन दान दिलं, धम्मदेसनाही दिली त्यांनी आणि मी सुद्धा ती ग्रहण केली. एवढे सर्व ऐकून माझं मन आता थोडं शांत झालं होतं, कृतार्थ झालं होतं आणि मी रोज जाऊ लागले आंबेवनात आणि रोज ऐकू लागले धम्मदेसना. ऐकता ऐकता माझं मन परिवर्तन झालं. म्हटलं, हे आध्यात्मिक आहे, आध्यात्मिक असणं जरुरी आहे. किती मनाला शांती मिळते, किती समाधान मिळते. खरोखरच आध्यात्मिक ते आध्यात्मिकच आहे. आणि मी त्यांना एके दिवशी म्हणाले, तथागता, मला तुमची भिक्षुणी व्हायची आहे, मला दीक्षा द्यावी. माझं जे काही राजवैभव आहे ते सर्व मी दान करणार, गोरगरिबांची सेवा करणार, दीनदुखियांचे अश्रू पुसणार, जे जे मला करायचे आहे ते मी करणार. परंतु मला हे सगळं राजवैभव सोडायचं आहे आणि भिक्षुणी व्हायचं आहे. तथागत म्हणाले, फार कठीण असते ते, आध्यात्मिक मार्गावर जाणं फार कठीण असते ते, ग्रहण करणं कठीण असते ते, सहन करणं कठीण असते. टीका टिप्पणी होत असतात, काही वेळेला टीका टिप्पणी सुद्धा होतात, ते सुद्धा आपल्याला दूर ठेवायचे असतात, त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं नसतं. तू करशील का, तू करशील सहन? ती म्हणाली, हो, माझी पूर्ण तयारी आहे. आणि मी त्यांना वचन दिलं, माझं जेवढं वैभव आहे मी दान करणार आहे. मला गरीब भिक्षुणी बनूनच राहायचं आहे भगवंत. आणि एके दिवशी त्यांनी मला दीक्षा दिली. दीक्षा देताच मी सुद्धा माझ्या दासींना सुद्धा सोबत घेतलं, त्यांना सुद्धा म्हटलं, तुम्ही पण व्हा भिक्षुणी. आपण सर्व मिळून समाजाची सेवा करू. ते आपण तयार झाले आणि आमचं सगळं मंडळ सेवा करू लागले. जेवढं वैभव होते सर्व दान केलं. एवढं करताना मला इतका आनंद झाला की खरोखरच आध्यात्मिक ते आध्यात्मिकच असतं आणि त्याच्यातून जेवढं काही आपल्याला मिळतं, समाधान, शांती, ते काही वेगळंच असतं. आणि मी रोज भिक्षा टाळायला जाताना तोच मंत्र म्हणत जाऊ लागले, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. निघाली रमाई नांदायला व नांदायला, रमा भीमाची जोडी छान, रमा भीमाची जोडी छान, लागे बाई व साऱ्याले ध्यान, लागे बाई व साऱ्याले ध्यान, सबकाळ कुळाची राखली शान, सबकाळ कुळाची राखली शान. नाव गेलं नोंदवायले, नाव गेलं नोंदवायले भीमाचं वा भीमाचं, नाव गेलं रमाई नोंदवाले वा नोंदवाले, निघाली रमाई नांदायला वा
लई थाटात लगीन झालं, लई थाटात लगीन झालं.
सची धजी देखो